मुक्ताईच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे आणि त्यासाठी मुक्ताई संस्था कोथळी इथे जय्यत तयारी करण्यात आली आहे। शेकडो भाविक आषाढी वारीसाठी पालखीत सहभागी होण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत। मुक्ताईनगर जवळच्या कोथळी येथील मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। आषाढी वारीसाठी आदिशक्ती मुक्ताईंची पालखी आज प्रस्थान ठेवत आहे। सध्या मी मुक्ताई नगरजवळील कोथळी येथील या देवस्थानामध्ये आहे आणि आपण जर का समोर बघितलं तर आदिशक्ती मुक्ताई या तयार झालेल्या आहेत। पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी या आता प्रस्थान करणार आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता भाविक जमलेले आहेत। थोड्याच वेळात माऊली आदिशक्तींचं हे पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे। जवळपास 318 वर्षापूर्वींची ही परंपरा आहे। आपल्यासोबत या मंदिराचे विश्वस्त आहेत, आज प्रस्थान ठेवणार आहेत। माऊलीं पंढरीच्या वारीसाठी तुम्ही प्रस्थान ठेवणार आहे। किती किलोमीटरचा हा प्रवास आहे, कसा प्रवास असणार आहे? रामकृष्ण हरी। आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज प्रस्थान होत आहे। जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास आहे। 5 जिल्ह्यातून आमचा प्रवास आहे, प्रामुख्याने बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर। सर्वात आधी आदिशक्ती मुक्ताईची पालखी निघते। 30 दिवसाचा प्रवास आहे। यावेळेस या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी आईच्या स्मरणार्थ आदिशक्ती मुक्ताईला रस अर्पण केलेला आहे। त्याचा समर्पित सोहळा देखील आहे। पहिल्यांदाच आळंदी देवस्थानतर्फे मी, कारण यापूर्वी कधीही आळंदी देवस्थानवर महिलेची कोणत्या विश्वस्त म्हणून नेमणूक झालेली नव्हती आणि मीच पहिली महिला विश्वस्त म्हणून तिथे आले आणि आल्यानंतर तिथे मला सुद्धा आळंदीमध्ये सगळे मुक्ताई म्हणून संबोधत होते। तर माझी फार इच्छा होती की यावर्षी मी प्रस्थानाला इथे यावं आणि ज्ञानेश्वर माऊलींकडून त्यांच्या छोट्या बहिणीसाठी काहीतरी तिथून भेट आणावी आणि प्रस्थानाचा जो इथला आनंद आहे या सगळ्यांच्या सोबत तो सुद्धा घ्यावा, त्यासाठी मी खास इथे आलेली आहे। आता सकाळपासूनच पालखी प्रस्थानाची लगबग सुरू झालेली आहे आणि काही वेळातच म्हणजे आज साधारणतः 1 ते 2 तासात पालखीचं हे प्रस्थान होणार आहे आणि पंढरपूरचा जवळपास 650 ते 700 किलोमीटरचा हा प्रवास पायी चालत माऊलींसोबत जे काही असंख्य भक्त असतील हे पायी चालत आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पोहोचणार आहेत। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मुक्ताईनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.